चला. हॅलो. आपण जिने दोन्ही संघ लाईनअप झाल्यानंतर आपण एक सन्मान देणार आहोत. जिने किशोर गटामध्ये जिने आपण चांगला खेळ केला, ज्याने खरोखर चांगला खेळ केला, तो मात्र पूजाताई बर्गेचा आपण सन्मान करणार आहोत. चला दोन्ही संघांना अप्रतिम टॅकल असणार आहे. चला सामना संपणार आहे. चला दोन्ही संघ बाहेर काढून घ्यायचे आहेत. चला लागेल कुठल्या खेळाडूला. चला 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 पंचांना विनंती आहे, दोन्ही संघ बाहेर काढून घ्यायचे आहेत. सामना संपतोय. दोन्ही संघ लाईनअप करून गेल्यावर सत्कार करूया. चला दोन्ही संघ आपण चला दोन्ही संघ मैदानामध्ये आल्यानंतर आपण सन्मान करूया. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचे आहेत. चला केदारनाथ गाणे संघ कळकवणे संघ दाखल आहे, याची आपण नोंद घेऊया. अंतिम सामना मित्रांनो, भव्य दिव्य स्पर्धा. हॅलो. पांडुरंग बायाजी शेळके यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाकरता भरगोताची 500 रुपये देणगी आलेले आहे सर, त्यांचे देखील हार्दिक स्वागत व सन्मान असणारे आपण सन्मान केला जातोय मंचाच्या दिशेने. चला गाणे संघ, जर आपण वेळ करायचा नाहीये, गाणे संघ आपण वेळ करायचा नाहीये. दोन्ही संघ दाखल आहेत. हॅलो. हॅलो. चला दोन्ही संघ लाईनअप करून घेऊया मित्रांनो. अंतिम सामन्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत, याची देखील नोंद घेणार आहोत. हॅलो. चला सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे, एडगे सरांना विनंती असणार आहे की आपण बरोबर ओळखपेट करता, आयोजकांना देखील विनंती असणार आहे की ओळखपेट करता आपण मैदान दिशेने येऊया. दोन्ही संघ बलाढ्य असणार आहेत. अंतिम सामना असणार आहे. अंतिम सामन्याची ओळखपेट दिली जाणार आहे, आपण याची देखील नोंद घेणार आहोत. आपण पाहिलं एकदिवसीय स्पर्धेचं नियोजन आयोजन पाहिलं तर सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे धाबेडी सुखाई चषक 2024चा अंतिम सामना. सुखाई चषकावर कुठला संघ नाव कोरेल याची देखील आपण नोंद घेणार आहोत.
हॅलो मित्रांनो, प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं चषक, तृतीय क्रमांकाचं चषक ज्यांनी प्राप्त करून दिलंय ते मात्र मित्रांनो पाहिलं तर कैलासवासी शेवंतबाई जानू शेळके यांच्या स्मरणार्थ संदीप जानू शेळके यांच्याकडून हे प्रादोषिक दिलेलं आहे. मित्रांनो, कैलासवासी शांतीबाई जानू शेळके यांच्या स्मरणार्थ मित्रांनो ज्याने प्राप्त करून दिले उर्फ नाणा, आपल्या सर्वांच्या नाण्याच्या माध्यमातून 4 चषक आपल्याला प्राप्त झाले आहेत. त्या नाण्याचं कौतुक करणं गरजेचं नाही मित्रांनो. कुठलीही स्पर्धा बोलली की त्या स्पर्धेला चान लावण्याचं काम केलं जात आहे. खरोखर त्यांचं देखील कौतुक असणार आहे. आपण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान केला जातोय. आपण पाहणार आहोत अंतिम सामना ग्रँड फायनलच्या दिशेने दोन्ही संघ दादा संघ मैदानामध्ये असणार आहेत. एका बाजूला पाहिलं तर गाणे संघ असेल तर एका बाजूला कळकवणे संघ असेल. पहिल्यांदा आपण दोन्ही संघ अंतिम पाहण्याच्या दिशेने दाखल झाले. दोन्ही संघांचं देखील हार्दिक स्वागत व सन्मान असणार आहे. मित्रांनो, टॉसचा बास गाणे असणार आहे. संपूर्ण मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बरोबर अंतिम सामन्याचे आपण क्षण पाहणार आहोत. पाहिलं तर दोन्ही बलाढ्य संघ असणार आहेत. एका बाजूला पाहिलं तर केदारनाथ काणे असेल तर प्रतिस्पर्धी संघ कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी संघ असणार आहे. हॅलो, पुन्हा आपण मैदान जाण्याच्या अगोदर आपण यथोचित मान सन्मान देखील देणार आहोत. आपण छोट्या दिदीचा सत्कार देखील राहिलेला आहे. हा देखील सत्कार केला जाईल, याची देखील नोंद घेतली जाईल. पंच आपण याची देखील नोंद घेणार आहोत. खरोखर ज्यांचा ज्यांचा सन्मान राहिलेला आहे त्यांचा देखील सन्मान केला जाईल, याची देखील नोंद घेतली जाईल. आदरणीय सन्माननीय मित्रांनो, आपल्याला लाभलेले मान्यवर खरोखर एक उच्च अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं व समाजाकरता मोठं योगदान आहे. मित्रांनो, आपण त्यांना मी लहान वर्ष असल्यापासून त्यांना पाहतोय. समाजाकरता मोठं योगदान असणार आहे. शांतारामजी हेडगे सरांचा सन्मान करता विनंती असणार आहे. आदरणीय सन्माननीय संदीपजी शेळके, आपण आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करूया. हेडगे सरांचा सन्मान होणं गरजेचं असणार आहे. जे अतिथी देवो भव लाभले त्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान केलं जाणं गरजेचं आहे. हेडगे सरांचा सन्मान केला, जोरदार टाळ्या होते हेडगे सरांकरता. मित्रांनो, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह पुष्पचे देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. युट्यूबवाले आपण हे छायाचित्र कैद करायचं आहे. त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले बाबूजी माने सरांचा देखील आपण सन्मान करतोय. मंचाची दिशेने अंतिम सामना अतिथी देवोभव जे लाभजे मान्यवर लाभले त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान करणार आहोत. युट्यूबवर आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे बंधू आदरणीय सन्माननीय गंगारामजी हेडगे सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मंचावरती आपण प्राप्त आहात. आपण आपल्या समाजाची स्पर्धा आहे आणि वेळ काढलाय. या वेळेला बंधन असतं मित्रांनो. या जगामध्ये आपण काही विकत घेऊ शकतो परंतु वेळ विकत घेऊ शकत नाही. परंतु या स्पर्धेला खरोखर एवढ्या लांबून येऊन आपण सदस्य आपला सन्मान होणं गरजेचं असणार आहे. आदरणीय सन्मान्य चेअरमनजी शेळके, आपण देखील मंचावर यायचं आहे. आपला देखील सन्मान असणार आहे. बरोबर, मी सर्व पंचांना देखील विनंती असणार आहे. डिजिटल स्कोअरबोर्ड तेजस गुरव, त्याचबरोबर स्कोअर बोर्ड लाभलेले आपले अजय पास्टे, सर्वांना विनंती आहे. राजेंद्र सपकाळ, आपण लगेच मंचावरती यायचे. आपला सन्मान होणार आहे. वेळ काढलात तर आपल्याला वेळ होईल. ज्येष्ठ पंच ज्याच्याकडे आपण सातत्याने 20 ते 25 वर्ष ज्यांना कबड्डीच्या पटलावरती पाहतोय ते पिंपळी गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय ज्यांना आपण एक कबड्डीमधला हिरा म्हटला जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. ज्याने अचूक निर्णय देण्याची क्षमता असलेल्या अजूनही आपण पाहतोय की खूप वय वर्ष असेल तरी सुद्धा पंचाची भूमिका प्राप्त करण्यात पाहतोय. केशवची बैकर सरांकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो, टाळ्या वाजल्याच पाहिजेत. एक ज्येष्ठ पंच ज्यांच्याकडे आपण पाहतोय
जे केशवजी बैकर सरांचा आपण सन्मान करतोय मंचाच्या दिशेने. या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह पुष्पजी देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर हॅलो त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत एक युवा पंच म्हणून आपण राजनजी सपकाळ सरांचा आपण पंचार करणार आहोत. पंचांचा देखील सन्मान केला जाईल. राजेंद्र सपकाळ सरांचा. त्यानंतर रुपेशजी काजवे सर आपण देखील आम्हाला जोडायचं आहे. अजयजी पाष्टे सर यूट्यूबर. साहिल गडशी मंडप डेकोरेटर डीजी ऑपरेटर आपला देखील सन्मान होणार आहे. त्यानंतर रुपेशजी काजवे सर एक युवा स्टार क्रिकेटपटू स्टार कबड्डीपटू याची ओळख आणि एक ज्येष्ठ पंच म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं. केशवजी बैकरच्या मार्गदर्शनाखाली पंच तयार झालेला रुपेशजी काजवे या सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मंचाच्या दिशेने तेजेची गुरव आपण देखील मंचाच्या दिशेने यायचं. आपला डिजिटल स्कोर ऑपरेटर अखंड छपून तारकम यांचं नाव नोकरी काय असलेलं तेजस गुरांचा सरांचा देखील सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आपल्याला यूट्यूबवर सकाळच्या सत्रामधून यूट्यूबवर आपण देखील आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. ही लाईव्ह यूट्यूबची प्रसा आपण अखंड जगामध्ये दाखवणार आहात उद्याच्या सत्रामध्ये. त्या आपला देखील सन्मान होईल. आयोजकांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करूया. जे जे यूट्यूबवर आपल्याला लाभलेले आहेत त्या सर्व यूट्यूब प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे सन्मान सुकाई चषकामध्ये. प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान करणार आहोत जे जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. अंतिम सामना होण्यापूर्वी आपण यांचा देखील सन्मान करणार आहोत. तसेच जो माझा आवाज तुमच्यावर पोहोचवला त्या साहिल गडचे अवनी डीजे साहिल गडचीचा देखील आपण सन्मान करतोय मंचाच्या दिशेने. सर आपलं देखील स्पर्धेमध्ये सुकाई चषकामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लाभलेले स्कोअर बोर्ड अजयजी पास्टे सरांचा देखील एक स्टार कबड्डीपटू ज्याच्याकडे ओळख असणारा परंतु आजच्या दिवशी त्यांना स्कोअर बोर्डची भूमिका आपण त्यांना प्राप्त करताना पाहतोय. ते मात्र अजयजी पाष्टे सर असतील. त्याचबरोबर त्यांचे साथीदार त्यानंतर मंडप डेकोरेटर्स मित्रांनो नानाजी शेळके आपण बरोबर मंचाच्या दिशेने यायचं आहे कारण का त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. मित्रांनो सातत्याने मला फोन होते सर तुम्ही यायचं आहे मी नक्की येणार बोलत तुझ्या स्पर्धेला. याच्यामध्ये कुठली शंका नाही. या संपूर्ण या चषकाव ज्याने 4 चषक त्याच्या शांतीबाई जाणू शेळके यांच्या मरणास्थळ मित्रांनो ज्यांनी चषक प्राप्त करून दिले ते मंडळाचे सदस्य असणार आहेत आणि एक युवा सदस्य युवा नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते आदरणीय सन्माननीय मित्रांनो नाना शेळके करता टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत मित्रांनो. त्याच्या आईच्या स्मरणार्थ त्याने पारितोषिक दिलंय आणि माझी स्पर्धा सक्सेसफुल व्हावी मला सातत्याने 2 महिन्यापासून कॉल करत होता मित्रांनो. नाना करता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो टाळ्या सातत्याने वाजल्या पाहिजेत. खरोखर अशा व्यक्तीचा सन्मान करणं गरजेचं आहे. 4ही चषक त्याच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत. नाना तू खरोखर हे उगवते भविष्य आहे. हे एक उगवतं नेतृत्व आहे. दावेडीचं पेडांबे गावचं नेतृत्व आपण याच्याकडे पाहतोय. ते मात्र नाना शेळकेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. त्यानंतर पंचांना देखील आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करतील. ते मात्र शांतारामजी हेडगे सरांना विनंती आहे 2 मिनिटं आपण शुभेच्छा द्यायच्या नंतर सामना चालू होईल. सुकाई क्रीडा मंडळ पेडांबे दाभाडी धनगरवाडी आयोजित या कबड्डी स्पर्धा जे आपण सकाळपासून पाहत आहोत. सूत्रसंचालन अँकरिंग जे करत आहेत ते आमचे मित्र आमचे सहकारी म्हणा आणि आपल्या सर्वांचे लाडके लांबे सर यांचंही या मंडळातर्फे आपलं शाळा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. लांबेजी आपलं कायमस्वरूपी या समाजाची असलेली तुम्हाला असलेली भावना आत्मीयता ही कायम यासोबत दिसून येत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांना प्रथम नतमस्तक होतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे
या ग्रामदेवतेला नंदमस्तक होतो आणि सुकाई क्रीडा मंडळ पेढांबे दाभाडी धनगरवाडी आयोजित भव्य अशा कबड्डी स्पर्धा खरोखर आपण जर पाहिलं तर या मंडळाचे आयोजक मग बाबू शेळके असतील, सुनील शेळके असतील आणि सर्व त्यांचं सहकारी मित्रमंडळ, कारण कोणताही कार्यक्रम घेत असताना कोणाच्या एकाने होत नाही तर एकजुटीने होतो आणि हे त्यांनी अतिशय अशा दुर्गम सह्याद्रीच्या म्हणतो आपण सह्याद्रीच्या कऱ्याकऱ्यापर्यंत वसलेल्या अशा दुर्गम भागात एवढी साऊंड सिस्टीम सर्व पाहिलं तर आपण जसं शहर ठिकाणी देखणं मंडप करतो त्याच पद्धतीने अशा या दुर्गम ठिकाणी अतिशय देखणं सुसज्ज असं मंडप या सद्वात खरोखर आज आपण पाहिलं तर मी बाबू शेळके आणि सुनील शेळके यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. कारण सामना भरवायचा, कबड्डी स्पर्धा भरवायच्या म्हटलं की तेवढं सोपं नाही. आर्थिकही तेवढं लागतं आणि मनुष्यबळही तेवढं लागतं आणि आर्थिक आपण या नाही त्या मार्गाने उपलब्ध करत असतो, तुमच्या आमच्या सहकार्याकडून उपलब्ध होत असतं. परंतु वेळ देणं हे सगळ्यात आजची महत्त्वाची या ठिकाणी उणीव असते. कारण समाज बांधव आपण पाहत असताना आपण रोजीरोटीसाठी आपण आज मी आपल्या जवळजवळ तालुक्यात 48 गाव आहेत, धनगरवाडी आहेत, अशा ठिकाणी 48 गाव आहेत आणि 48 गावांमध्ये फिरत असताना आजही या वाडीत घरपोच असा ज्या सोयीसुविधा पाहिजेत तो रस्ता आजही अद्याप या ठिकाणी पोचलेला नाही. आपण अहिल्याबाईंची 300 जयंतीचा सप्ताह साजरा करत असताना त्याचंही दुःख आहे. कारण एकेकाळी अहिल्याबाईंनीच राजवट केली, त्यांनीही आजी आपण संस्कृती जपत आहोत, हिंदू धर्माची संस्कृती जपत आहोत, तर त्यांनी ती जपलेली आहे आणि त्यांच्या निधीतून त्यांचं सरकार असताना 7 रुपये सरकारसाठी आणि 5 रुपये शेतकऱ्यासाठी आणि त्याच्यातून जो उद्गम झाला तो हा जमिनीचा सातबारा हा अहिल्याबाईंचा इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर खरोखर आज आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले चिपळूण तालुका धनगर समाज संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संघटक बाबू माने, या ठिकाणी माजी सचिव संजय खरात, आमचे मार्गदर्शक, कायमस्वरूपी सहकारी असणारे सर्व वरिष्ठ मंडळी आणि या टीमला वेळोवेळी आपल्या समाजाचं कुठलीही कबड्डी स्पर्धा भरवायची म्हटली की आपल्याला जे उल्लेखनीय काम असतं खरं पंचांचं काम असतं. आणि पंच आम्ही किती वेळा आपण सुरुवात केल्यापासून पाहतोय तर आमचे बैकर साहेब आहेत. खरोखर बैकर साहेब असतील, काजवे असतील, पाष्टे सर असतील आणि स्कोरर गुरव वगैरे ही सर्व टीम जी समाजाप्रती प्रेम आहे. आपण पाहिलं तर प्रत्येकजण हा समाजाप्रती प्रेम असल्यामुळेच हा या ठिकाणी पोचतो आणि तेव्हाच आपण निमंत्रित करतो. काही का होईना आपल्या या सर्व खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून देतात. मग आमचे विजयदादा असतील, एक देशाची सेवा करत असताना त्यांनाही आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवता येतं. साहेब, सर्व समाज बांधव सगळ्यांकडेच कौशल्य असतं, प्रत्येक वेगवेगळे गुण असतात आणि ते गुण दाखवण्यासाठी एक मार्ग असतो. मग कोण शैक्षणिकमध्ये असतो, कोण नोकरीमध्ये असतो आणि कोण क्रीडा क्षेत्रामध्ये असतो. कबड्डी खेळ हा मैदानी खेळ आहे आणि मातीचा खेळ आहे. हा खेळ करत असताना आपली होणारी दुखापत ही आपण प्रत्येकजण सांभाळायची आहे. त्याचप्रमाणे मी या निमित्ताने आम्हाला बोलवलं, या आयोजकांनी निमंत्रित केलं, याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि यथोचित सन्मान केलात. या सर्व पेडांबे वासियांना असंच आपलं दैनंदिनी क्रीडा स्पर्धा चालत राहो. क्रीडा स्पर्धाचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्येही प्रगती हो. आत्ताच मला कोणतरी बोललं की आपल्या छोट्याशा 2 मुली, काय नाव आहे तो त्यांचं, पूजा बर्गे आणि रेखा शेळके, समाज बांधव, आपल्या मुलांमध्ये खूप कौशल्य आहे, परंतु कौशल्य दाखवण्यासाठी त्यांना एक मार्ग असतो. आणि या सगळ्या आता बऱ्यापैकी बाबू शेळके असतील आणि इथल्या बऱ्यापैकी सगळं सहकारी मंडळ, मग लीड समाजामध्ये नेतृत्व करायचं म्हटलं की 2 शब्द ऐकून पण घ्यायची सवय पाहिजे आणि ती मानसिकता तयार करावं लागते. चांगलंही बोलणार असतं, वाईटही बोलणार असतं आणि त्याच्यातून नेतृत्व घडत असतं. मी त्या मुलींनाही या ठिकाणी
शुभेच्छा देतो आणि आपलं कौशल्य असंच पुढे दाखवत राहावं. मी सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. माझा या ठिकाणी सन्मान केलात त्याबद्दल सर्वांचं आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर हेडगे सर. बरोबर आपण सन्मान झाल्यानंतर त्या दोन मुलींचा देखील सन्मान केला. पण खरोखर सर अनेक खेळाडू आपल्या समाजातून उगवते तारे आपण पाहणार आहोत. कारण का यश असेल एका बाजूला पाहिलं तर अनेक खेळाडू हे आपण समाजाच्या प्रबोधनातून चांगल्या स्पर्धा चांगलं व्यासपीठ या समाजाला प्राप्त करून दिलं. मी पाहिलं तर अनेक ठिकाणच्या चिपळूणच्या सर्व स्पर्धा अटेंड करतो, पुणे असू दे चिपळूण असू दे, परंतु असं व्यासपीठ कुठल्याच समाजाने उपलब्ध करून दिलं नाही. परंतु एकमेव समाज ज्याने उपलब्ध करून दिलेलं व्यासपीठ आहे ते मात्र धनगर समाजाच्या वतीने व्यासपीठ निर्माण करून दिलं जात आहे. प्रत्येक आयोजक असणार आहेत. परंतु हे देखील सुखाई क्रीडा मंडळ पेढांबे दाभेडी सुखाई चषकमध्ये सर्व खेळाडू क्रीडारसिक संपूर्ण मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत सन्मान. अंतिम सामना आपण पाहणार आहोत. अभिषेळके यांना विनंती आपण बरोबर मंचावरती यायचं आहे. संजूजी शेळके, त्याच्यानंतर लक्ष्मणजी गोरे आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय सन्माननीय एडगे सरांच्या माध्यमातून पूजा बर्गे आणि रेखा शेळके या दोन्ही ताईंकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरोखर आपल्या समाजाचं जो खेळाडू नाव रोशन करेल त्याच्याकरता 500 रुपये पारितोषिक नसणार आहे. खेळ उंचवण्याकरता एक थाप असणार आहे की आपल्या खेळाडूतले खेळाडू खेळले पाहिजेत असं एडगे सरांचं कौतुक असणार आहे. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, पहिला टॅकल दिला जातोय. पहिला टॅकल अटेंड कुणी केला असेल तर विकासने असेल, ज्याने विकासने झकास खेळ केला आजच्या दिवसामध्ये, असं विकासच्या माध्यमातून पहिला टॅकल दिला जातो. या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू देखील कोण ठरेल, सर्वोच्च पकडपट्टू देखील कोण ठरेल. तसेच नानूजी शेळके आपण देखील मंचावरती यायचं आहे. बरोबर याची देखील नोंद घेतली जाईल. त्याचप्रमाणे पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक, खरोखर आयोजकांचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे, ज्यांनी चांगली स्पर्धा आपल्याकरता प्राप्त केली. सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे दाभेडी धनगरवडी धनगर चषक 2026 सुखाई चषकामध्ये सर्व खेळाडूंचं क्रीडारसिकांचं संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु संजयजी शेळके चला आपण मंचावरती या. लक्ष्मणजी गोरे चला आपण मंचावरती यायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल याच्यामध्ये कुठली शंका नसणार आहे. कारण का साहिल डीजे अवनी डीजे अप्रतिम काम केलं ते सकाळच्या सत्रापासून. जसं यूट्यूब देखील आपल्या माध्यमातून चांगलं काम केलं जातं आहे. हे उद्याच्या सत्रामध्ये आपण हे संपूर्ण यूट्यूबला ही स्पर्धा पाहणार आहोत. तसेच दीपकजी शेळके आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपण देखील मंचावरती यायचं आहे. पूर्ण या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी या स्पर्धेचे आयोजक असतील, संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेली आहे. या स्पर्धेचा अंतिम टप्पा एकदिवसीय स्पर्धा असली तरी भव्य दिव्य स्पर्धा आहे. प्रत्येक धनगर समाजातील प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. ते मात्र सुखाई चषक 2026. चला पूजाताई बर्गे आणि ती दुसरी सुकन्या, चला आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. एडगे सरांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल की आपल्याला ही खेळ उंचवण्याकरता थाप असणार आहे. सरांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे की आपले खेळाडू घडले पाहिजेत. घडल्यानंतर त्यांना देखील आर्थिक सहकार्य केलं जातं आहे. छोटे सहकार्य असेल ना मित्रांनो तरीच खूप असणार आहे. परंतु मैदान दिशेने जाऊया. 4-1 गाणे संघाकडून चांगला खेळ करताना पाहतोय. पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे, यशवंत झोरे चढाई करता असणार आहे. पहिली चढाई आहे, पहिला गुण टिपला जाणार का, नो डाऊट ही देखील एमटी चढाई असणार आहे. विलास खरात, विलासने मात्र आज झकास खेळ केला होता. विकासला जकडण्याची संधी असणार आहे. परंतु या स्पर्धेवरती ज्याने आजच्या दिवसामध्ये एका बाजूला चांगला खेळ केला आहे तो विलासच्या माध्यमातून चांगला खेळ करताना पाहतोय. विलास मात्र आज ॲक्शनमध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा थर्ड रेड डायची चढाई असणार आहे. आक्रमक टॅकल दिला जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. एक युवा टॅलेंट असणार आहे. युवा टॅलेंटला संधी असणार आहे. गुणाची कमाई करावं लागणार आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर संगीता शेळगे आणि पूजा बर्गे या दोन्ही ताईंचा आपण सन्मान केलाय. परंतु ते 500 रुपयाचं पारितोषिक सरांच्या आपण मार्ग हातातून देऊया. सर एकदा जोरदार टाळ्या होते. या सुकन्या आपल्या पेडांबे गावच्या धनगर समाजाच्या मुली आहेत. त्यांना उगवते भविष्य आहे. सरांना मार्गदर्शन केल्यानंतर सरांनी त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं आहे. टाळ्या वाजल्यात पाहिजेत. हे भविष्य आहे मित्रांनो.
हे दाबेडी गावातल्या सुकन्या ते उगावचं भविष्य आपण पाहतोय. खरोखर धनगर समाजाच्या अनेक खेळाडू देखील सर आता खेळताना आपण पाहतोय. चांगला खेळ देखील पाहणार आहोत. निश्चितच दोन्ही संघ खेळाडूंना शुभेच्छा दिल्यानंतर आपण मैदान दिशेने जाऊया. कळकवणी संघाकडून जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून चढाई येणार आहे. ही देखील एमटी चढाई येणार आहे. खरोखर या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने चान लावण्याचं काम केलं जात आहे. खरोखर ज्याने ज्याने या स्पर्धेला चान लावण्याचं काम केलं ते संपूर्ण सदस्य असतील, आयोजकांचे देखील आपल्या नानाजी शेळके असतील, त्याचबरोबर संदीपजी शेळके सर असतील, त्याबरोबर मंगेशजी शेळके, त्याबरोबर या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत आणि खूप आयोजक आहेत. संदीप उर्फ गोठे असेल, त्याबरोबर पाहिलं तर अभि, संतोष, दीपक शेळके, त्याच्यानंतर बाळूमामा शेळके, त्याच्यानंतर पाहिलं तर परशुराम या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला जातोय. दीपकजी, चंद्रकांतजी शेळके सर असतील, संदीप जानू शेळके सर, गणेश जी शेळके सर असतील, विकासजी खरात सर असतील, त्याचबरोबर पाहिलं तर संतोषजी शेळके सर असतील, संदीपजी शेळके, गणेशजी शेळके, समीरजी शेळके, संतोषजी शेळके, त्याचबरोबर पाहिलं तर संदीपजी शेळके पुन्हा असणार, दीपकजी शेळके, सुनील शेळके सर असतील, प्रकाशजी खरात असतील, दीपकजी शेळके, संदीपजी जोरे, त्याचबरोबर संजयजी शेळके, संतोषजी शेळके, बाबू शेळके, दीपकजी शेळके सर असतील, त्याचबरोबर चंद्रकांतजी खरात, त्याचबरोबर दीपकजी खरा शेळके सर, बाबूजी शेळके, बबनजी शेळके, त्याचबरोबर बबनजी शेळके सर असतील, नितीनजी शेळके, सुनीलजी शेळके, लक्ष्मणजी शेळके आणि त्याबरोबर पाहिलं तर दीपक संदीपजी शेळके असतील, शिवाजी शेळके असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन आयोजन केले जातं. मित्रांनो पाहिलं तर चांगली स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आले हे आयोजक असणार आहेत या स्पर्धेचे. या स्पर्धेला मार्गदर्शन कुणी केलं असेल तर बाबूस जी शेळके सर असतील, त्याचबरोबर बाबू जी शेळके सर, पुन्हा एकदा चंद्रकांतजी शेळके सर, सुधीरजी शेळके, बबनजी शेळके, चंद्रकांतजी शेळके, त्याचबरोबर पाहिलं तर परशुरामजी शेळके, चंद्रकांतजी खरात, त्याचबरोबर नारायणजी शेळके, विठ्ठलजी शेळके, बाबूजी केशवजी शेळके, जानूजी शेळके, त्याचबरोबर बाबूजी शेळके, भगवानजी शेळके यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मार्गदर्शन असणार आहे. या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर अनेक मान्यवर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर विनोदजी झगडे सर असतील, उद्घाटनला अनेक या मंडळाच्या संपूर्ण सदस्य ज्यांनी आपल्याला जेवण खाऊ घातलं त्या सर्वांचं खरोखर या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी छान लावण्याचं काम केलं त्या सर्वांचं हार्दिक स्वागत व सन्मान असणार आहे. खरोखर मित्रांनो ही स्पर्धा आयोजन नियोजन अप्रतिम केलं जातं आहे. पाहिलं तर खूप लांब म्हणता येणार नाही, जवळची स्पर्धा आहे, परंतु चांगलं नियोजन केलं जातं. एकदिवसीय स्पर्धा असली ना तरी चांगलं 1 ते 2 महिन्यापासून या स्पर्धेचं नियोजन आयोजन यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. कारण का या स्पर्धा कोणाच्या नावावरती प्राप्त केल्या जातात? आई सुखाई चषक, आई सुखाई देवीच्या नावावरती स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये सक्सेसफुल स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये एकालाही लागलं नाही आहे, एकही वाद नाही आहे अशी स्पर्धा आपण पाहिली तर पहिली स्पर्धा असेल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. खरोखर हे आयोजकांकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो, ज्यांनी चांगलं आयोजन केलं आहे, नियोजन चांगलं केलं आहे, कुठलाही वाद नाही आहे, एकालाही मैदान देखील चांगलं बनवण्याचं काम केलं आहे ते मात्र सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे दाभाडी यांच्या वतीने ही स्पर्धा खरोखर चांगलं नियोजन आयोजन पाहतोय. परंतु मैदानामध्ये काय घडलंय? सुनीलला टॅकल केला जातोय. एक मोठ्या खेळाडूला टॅकल दिला जातोय. टॅकलचा गुण असणार आहे. पाहिलं तर गाणे संघाच्या खात्यामध्ये. मित्रांनो आजच्या दिवशी खेळ कोणाचा उंचवतोय तर एका बाजूला विकास आणि एका बाजूला पाहिलं तर जर्सी क्रमांक 9 तसेच राकेशजी खरात गाणे आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. राकेश खरात गाणे आपण आम्हाला जोडणं गरजेचं आहे. परंतु मैदानामध्ये काय घडणार आहे आपण पाहणार आहोत. काय बिघडणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. परंतु काय घडतंय काय बिघडतंय याची देखील नोंद असणार आहे. कारण का मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि काही चिपून तालुक्यामध्ये 6 ते 7 स्पर्धा आल्या, परंतु चांगले स्पर्धेचं नियोजन आयोजन यांनी केलेलं आहे. खरोखर या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाहिलं तर 7,777, तसे तृतीय क्रमांकाचं बक्षीस पाहिलं तर मित्रांनो रोख रक्कम 13,333, तृतीय क्रमांकाचं बक्षीस पाहिलं तर 9,999 आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस पाहिलं तर 7,777. तसेच या स्पर्धेत शिस्तपद संघ असेल त्या संघास बक्षीस असणार आहे
2111 रुपये. त्याचबरोबर सर्वोच्च खेळाडू ठरेल त्याच खेळाडूला नाव रोख रक्कम बक्षीस असणार आहे. ते मात्र आणि सर्व आकर्षक चषक 1111 रुपये 1111 रुपये असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा चढाईपट्टू करता 1111 रुपये असणार आहे. या स्पर्धेचा पक्कडपट्टू 1111 रुपये बक्षीस असणार आहे. अशी बक्षिसांची वरसाद असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो पाहिलं तर आकर्षक चषक भव्य दिव्य चषक ती मात्र आयोजक या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले त्याच्या आईच्या स्मरणार्थ शांतूबाई जाणू कैलासवासी शांतूबाई जाणू शेळके यांच्या स्मरणार्थ पारितोषिक ज्याने चारही बक्षिसं प्राप्त झालेले मंडळाचे सदस्य असणार आहेत ते मात्र संदीपजी शेळके रूप नानाच्या माध्यमातून हे चारही चषक आपल्याला प्राप्त झाले. त्याचबरोबर पाहिलं तर आपल्याला प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं आणि सामना मैदान थांबतोय आपण. मैदानाची गुणफलक पाहिलं तर 13-3 असणार आहे. खरोखर ज्यांनी या स्पर्धेला छान लावण्याचं काम केलं ते माझा आवाज अप्रतिम काम केलं ते अवनीडीचे यस कॅरी ऑन. थँक्यू. खरोखर छान लावण्याचं काम केलं जाते आयोजकांच्या माध्यमातून. मित्रांनो पाहिलं तर सुकाई क्रीडा मंडळ पेडांबे आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा असणार आहे. खरोखर गुणफलक पाहिलं तर 13-3 असणार आहे. केदारनाथ गांधी संघाकडून चांगला खेळ पाहतोय. विकास मात्र जकाजकर करतोय. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चढाई करता कोण असणार आहे तर संजय झोरेच्या माध्यमातून पलटवार कमबॅक दिला जाईल का गाणे संघाकरता. आपल्या समाजाची स्पर्धा आहे खास या स्पर्धेकरता खास मुंबई पुण्यावरून आलेले चाकरमणी या दाबेडी वाडीतील संपूर्ण त्यांचं देखील हार्दिक स्वागत व सन्मान असणार आहे की आपली गावची स्पर्धा आहे सक्सेसफुल करायची आहे मला गावाला जायचं आहे सुट्टी टाकायची आहे हे सर्व प्रश्न होते परंतु सर्व प्रश्न पार करून आपली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यांच्याकरता देखील टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो कारण का खरोखर त्यांनी देखील या स्पर्धेला छान लावण्याचं काम केलं जात आहे. खरोखर ज्यांनी या स्पर्धेला छान लावण्याचं काम केलं त्या सर्वांचं कौतुक व सन्मान असणार आहे. परंतु ही देखील एमटी चढाई असणार आहे कारण गुणाची कमाई पाहिली तर 13-3 असणार आहे. सामना अटीतटीची लढत देखील आपण बेस्ट वर्सेस बेस्ट दोन दादा संघ पाहतोय. यावर्षी 2025 मध्ये त्यांनी अंतिम व्याकरणबेरी क्रीडा मंडळ तिवरे या चषकावर नाव कोरलं होतं. त्याच्यानंतर पाहिलं तर अनेक पुणे ह्या शहरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये देखील गाणे संघाने नाव कोरलं होतं अंतिम चषकावरती. अशा 3 ते 4 अंतिम चषकावर नाव कोरलेला संघ एका बाजूला गाणे संघ असेल तर कळकवणी संघ देखील सुनीलच्या मार्गदर्शन चांगला खेळ करताना पाहतोय. परंतु ही देखील एमटी चढाई असणार आहे. पुन्हा एकदा उमेशने चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये. एक युवा टॅलेंट यश खरातला साथ कोणी दिली असेल तर उमेश असेल तर विकास असेल आणि एका बाजूला लेफ्ट कॉर्नर गोटे असेल याच्या माध्यमातून चांगला खेळ करताना पाहतोय.
पुन्हा एकदा आपण मैदान दिशेने जाऊया. नजर अटी आणि दुर्घटना गटी. अप्रतिम मित्रांनो, कबड्डीच्या पटलावरती चौकीन राहिलेल्या पाहिलं तर विजयजी याने अप्रतिम टॅकल दिला होता. गुणफलक पाहिलं तर 3-19 सामना असणाऱ्या यश खरातला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू कोण ठरणार, सर्वोच्च पकडपट्टू कोण ठरणार. एका बाजूला पाहिलं तर गाणे संघ असेल, एका बाजूला सुनील असेल, एका बाजूला यश असेल, विकास असेल, विकासने झकास खेळ केला आजच्या दिवसामध्ये, उमेश असेल. त्याच्या बाजूला पाहिलं तर बेस्ट पक्कड म्हणून ज्याच्याकडे नजरा असतील आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने देखील नजरा जातील, कारण का चांगला खेळ केला आहे आजच्या दिवसामध्ये. कुठलाच खंग या चषकावर नाव कोरणार. एका बाजूला कळकवणी संघाकडून देखील सुनील असेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी. गुणफलक 19-3. एक टेक्निकल गुण दिला जाईल. रेडर आउट असेल. गुण दिलाय, गाणे गुण दिलाय पंचाने, याची नोंद घ्यायची आहे. रेडर आउट दिला जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. गुण दिलाय पुन्हा एकदा उमेशने आजच्या दिवसामध्ये खरोखर सुंदर खेळ केला असेल. गाणे संघा करता तर उमेश असेल. एका बाजूला उमेशच्या माध्यमातून पलटवार पाहिलाय. अंतिम सामन्यामध्ये ज्याने पहिल्या हाफमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पलटवार कोणी केला असेल तर उमेशने केला होता. आपल्या संघाला विजय खेचून आणला होता. असं तोच उमेश चढाई करताय. आक्रमक खेळ, परंतु उमेशला टॅकल दिला जातोय. टॅकल असेल परंतु गुणाचं कमाई पाहिलं ना तर 4-20 असणार आहे. अजूनही सुनीलला ॲक्शनमध्ये यावं लागेल, कमबॅक करावं लागेल, रमपम बुलेट ट्रेन चालावं लागेल. 120च्या स्पीडला नाही तर 200च्या स्पीडला चालवावं लागणार आहे. कमबॅक करावं लागेल आणि सुनीलला ढकललं जात आहे. एक सांघिक टॅकल कुणी दिली असेल तर गोट्या करातने पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल असणार आहे. मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये खेळ उंचावतो तो निश्चितच गोट्याचा असेल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटेचा कालावधी. तेजस गुरव पंच पॅनल. आपण आजच्या सत्रामध्ये ॲक्शनमध्ये पंचमध्ये तेजसला देखील पाहिलंय. पुन्हा यशला टॅकल दिला जातोय. यश सारख्या खेळाडूला जकडलं जातंय आणि ब्रेक टाकला जातोय. पुन्हा एकदा पाहिलं तर तसेच मित्रांनो, गाणेगावचे सुपुत्र गोट्याची खरात यांच्याकडून 500 रुपयाचा वर्ग जसे देंगेले. काय घडलंय, काय बिघडलंय. टिक वाजत आहे धोक्यात आणि खतऱ्याची घंटा. अप्रतिम टॅकल कुणी केला असेल तर कळकवणी संघाकडून ऍक्शन मध्ये पाहिलं आपण, कमबॅक पाहिला. पुन्हा एकदा विकासला जकडावं लागेल, हँड ब्रेक टाकावं लागेल. ज्याने चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये, खरोखर कुणी खेळ केला असेल अनुभवी खेळाडू विकास असेल. एका बाजूला पाहिलं तर सामना संपायला शेवटची 3 मिनिटेचा कालावधी असणार आहे. 3 मिनिटांमध्ये खरोखर विकासचा खेळ झकास केला जातोय. तेजस गुरवचा विचार असणार आहे पंचांचा की शेवटची 3 मिनिटेचा कालावधी असणार आहे. पुन्हा एकदा नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाईल. सुरेख प्रयत्न आहे. शेवटच्या क्षणामध्ये गेम दाखवला जातोय. सुनील असणार आहे. 2 गुणाची थर्ड रेड. सुनीलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. वय वर्ष पाहिलं ना तर खूप वय असणार आहे, परंतु कबड्डी करता, आपल्या गावाकरता, आपल्या समाजाकरता खेळ करताना सुनीलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चढाई दिली जाईल. यश खरातच्या माध्यमातून चढाई असणार आहे. या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू, सर्वोच्च पकडपट्टू कोण ठरेल याची देखील नोंद घेतली जाईल. गुणफलक पाहिलं तर 23-6. सामना संपायला शेवटची 2 मिनिटेचा कालावधी असणार आहे. ही 3री ते 4थी स्पर्धा असणार आहे. या चषकावरती नाव कोरलं जाईल. या चिपळूण तालुक्यात धनगर समाजामध्ये अनेक ठिकाणच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर गाणे हा संघ सातत्याने 1 नंबरचा मानकरी ठरताना आपण पाहतोय, परंतु खेळ एकटा खेळाडू नाही, पूर्ण संघाच्या माध्यमातून खेळ खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ, आक्रमक चढाई दिली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते का हा देखील प्रश्न आहे, परंतु शेवटच्या मिनिटाचा कालावधी असेल. पुन्हा एकदा यशला जकडलं जातं. एक सांघिक टॅकल दिली असेल. टॅकल कुणी केली असेल तर पक्कडपट्टू, ज्याच्याकडे 7 जर्सी क्रमांक 7 ने टॅकल दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ, ही देखील एमटी चढाई. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. विकासने जकास खेळ केलाय आजच्या दिवसामध्ये. तर ज्याने खरोखर चांगला खेळ केला असेल या स्पर्धेचा कुठला खेळाडू ठरेल सर्वोच्च खेळाडू, सर्वोच्च पक्कडपट्टू, त्याच्याकरता रोख रक्कम 1111 आणि या स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ असेल त्या संघास 2111 रुपये बक्षीस असणार आहे.
पुन्हा एकदा एक विकासला जकडलं जातं, एक सांघिक टॅकल मित्रांनो दिली जाते. शेवटच्या क्षणामध्ये विकासला जकडलं जातंय. सुंदर प्रयत्न असणार आहे विकासचा. थर्ड रेड सुनीलच्या माध्यमातून चढाई असणार आहे. डू आर डायची चढाई असणार आहे. ऍक्शन मध्ये यावं लागेल. एक नाही दोन नाही तर रेडर आउट. रेडर आउट आहे. महत्वाची चढाई रोखली जाते आणि सामना संपतोय. विजेता ठरतोय तो संघ असणार आहे मित्रांनो. पाहिलं तर केदारनाथ गाणे, तर उपविजेता संघ आपण पाहिला तर नो डाऊट आपण पाहिला तर संघ असणार आहे कळकवणी संघ. हॅलो. शशी शेळके यांनी मंचावरती यावे. शशी शेळके ज्यांनी आपल्याला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. शशी शेळके. थँक्यू 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 थँक्यू. आपण चला आपण चारी संघांना विनंती असणार आहे. एकूण पाहिलं तर श्री सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे धावेडी सुखाई चषक 2026 आपण ही भव्य दिव्य सकाळच्या सत्रामधून सक्सेसफुल स्पर्धा पाहिली. या स्पर्धेवरती आपण पाहिलं तर या स्पर्धेवरती नाव पटकवलं जातोय तो संघ आहे. एका बाजूला पाहिलं तर केदारनाथ गाणे, तर उपविजेता संघ कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी असेल. तर प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर मित्रांनो ज्याने काल भैरव क्रीडा मंडळ कादवड
हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे केदारनाथ सावर्डे, तृतीय क्रमांकाचा मानकरी, तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणे, तर प्रथम क्रमांकाचा मानकरी केदारनाथ गाणे. चला चारही संघांना विनंती आहे आपण मैदानामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. चला आयोजकांना विनंती आहे की आपण बरोबर आमच्या दिशेने यायचं आहे. चारही संघ आपण मैदानामध्ये स्थानपन्न होतील. या स्पर्धेचा ज्यांनी शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय हॅलो हॅलो चला आपण सर्व एकूण आजच्या दिवसामध्ये 16 संघांनी भाग घेतला होता. सुकाई चषक या नाव कोरण्याकरता 16 संघ दाखल होते. 16 संघांमधून अंतिम चषकावरती नाव कोरलाय. परंतु या स्पर्धेमध्ये ज्याने शांत पद्धतीने आले, चांगला खेळ केला, त्याने चांगला खेळ केला, शिस्तबद्ध म्हणून संघ बरोबर. परशुरामजी खरात सर आपण देखील मंचावरती यायचं आहे. चला आपण या स्पर्धेमध्ये ज्याने चांगला खेळ केला आणि शिस्तबद्ध म्हणून जो संघ दाखल झाला होता मित्रांनो, चांगला खेळ करून त्या संघात शिस्तबद्ध म्हणून संघ एक चषक व रोख रक्कम 2111 असे पारितोषिक प्राप्त केलं दिलंय. ते मात्र संघ असणार आहे ज्याने खरोखर चांगला खेळ केला. तो संघाचं नाव आहे मित्रांनो सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे. संघनायक संघ व्यवस्थापक आपण बरोबर मंचावरती यायचं आहे. चला सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे संघ आम्हाला जोडला जाईल. थँक्यू डीजे. या स्पर्धेला ज्याने आणि आयोजकांना विनंती आहे कोणाच्या हस्ते द्यायचं आहे. हॅलो सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे संघनायक संघ व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला व खरोखर सुंदर ही स्पर्धा शिस्तबद्ध म्हणून संघ सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे संघाला आपण हे सन्मान केलं जात आहे. मी संपूर्ण बरोबर शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो पेडांबे संघ. या स्पर्धेला खरोखर छान लावण्याचं काम केलं जातं. पंच असतील रुपयाची काळजी, ज्येष्ठ पंच केशवजी बाईकर, तेजस गुरव, बरोबर पाहिलं तर अवनी डीजेचे चालक मालक साहिल गडचे असतील, त्याचबरोबर पाहिलं तर अजय पाष्टे, त्याचबरोबर राजेंद्र सपकाळ सर असतील, त्यांचं देखील हार्दिक कौतुक व सन्मान असणार आहे. थँक्यू. पहिला शिस्तबद्ध संघ दिल्यानंतर शिस्तबद्ध संघ देण्याकरता विनंती असणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय. पेडांबे संघाच्या आयोजक हो कोणाचे मंगेश यांना विनंती आहे. नाव काय परशुराम खरात उपाध्यक्ष सरांना विनंती असणार की आपल्या शुभ हस्ते पार्थिव देऊया. शुभ हस्ते पार्थिव देऊया मित्रांनो. याची आपण नोंद करा. शिस्तबद्ध संघ पेडांबे सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे संघाला शिस्तबद्ध दिलं जात आहे. बरोबर या स्पर्धेचा शिस्तबद्ध दिल्यानंतर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मान करत ठरलेला संघ ज्याने चांगला खेळ केला युवा टॅलेंट संघ, खरोखर त्यांचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. काल भैरव क्रीडा मंडळ कादवड संघ बरोबर आम्हाला जोडला जाईल. चला कादवड संघ हॅलो या स्पर्धेचा मित्रांनो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पाहिला तर
कालभैरव क्रीडा मंडळ कादवड. त्यानंतर नारायणजी शेळके, बबनजी शेळके यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. चला चतुर्थ क्रमांकाचं मानकरी ठरलेला संघ आहे मित्रांनो. पारितोषिक द्यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. मी ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्याकरता विनंती असणार आहे. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पाहिलं तर आपण केदारनाथ सावर्डे संघ, खरोखर युवा टॅलेंट भरलेला संघ आहे मित्रांनो आणि ते पारितोषिक देण्याकरता विनंती असणार आहे. बबनजी नारायणजी शेळके सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्याकरता विनंती असणार आहे. खरोखर चांगला खेळ केला. त्यानंतर या स्पर्धेचा पक्कडपट्टू, या स्पर्धेचा चढाईपट्टू, या स्पर्धेचा मित्रांनो पाहिला तर सर्वोच्च खेळाडूपट्टू या स्पर्धेवरती कुणी साम्राज्य गाजवलं आहे यांची देखील नावं घेतली जाईल. चला दोन्ही संघ मैदानामध्ये असतील मित्रांनो. केदारनाथ गाणे या संघाने अंतिम चषकावर नाव कोरलं असेल, परंतु या स्पर्धेचा पक्कडपट्टू कोण असेल, चढाईपट्टू कोण असेल याची देखील नोंद घेतली जाईल. मित्रांनो या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू कोण असेल, सर्वोच्च पक्कडपट्टू कोण असेल, या स्पर्धेचा चढाईपट्टू कोण असेल. मित्रांनो या स्पर्धेचा चढाईपट्टू खरोखर दोन्ही संघांकडून सातत्याने चढाई पाहिल्या होत्या मित्रांनो. एका बाजूला यश खरातने चांगल्या चढाई केल्या होत्या, एका बाजूला विलास खरातने चांगल्या चढाई केल्या होत्या, एका बाजूला पाहिलं तर अनिल कोकरेने चांगल्या चढाई केल्या होत्या. दोन्ही संघांच्या माध्यमातून सातत्याने चढाई होत्या, परंतु या स्पर्धेचा चढाईपट्टू ठरतोय ज्याने चांगला खेळ केला होता कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी संघाचा अनिल कोकरे. मित्रांनो त्याच्याकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि थँक्यू टू जे ते पारितोषिक देण्याकरता विनंती असणार आहे. हॅलो कोणाच्या हस्ते विनंती, हॅलो कोणाच्या हस्ते द्यायचं आहे. गोट्याची शेळके सरांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक देणार आहोत. हॅलो या स्पर्धेचा चढाईपट्टू झाल्यानंतर पक्कडपट्टू मित्रांनो ज्याने पक्कड केल्या सातत्याने पक्कड आपण लेफ्ट कॉर्नर होता. एका बाजूला पाहिलं तर गाणे कळकवणी संघाकडून देखील चांगल्या टॅकल झालं होतं, परंतु नो डाऊट त्याचं नाव घेतलंच जाईल. ज्याने चांगला खेळ केला होता, चांगल्या पक्कडपट्टू ज्याने सातत्याने पक्कडपट्टू ठरवता गाणे संघाकडून एकदा मैदानामधून नाव येईल निश्चितच ठरतोय. या स्पर्धेचा पक्कडपट्टू संतोष खरात उर्फ गोट्या. गोट्याकरता टाळ्या झाल्याच पाहिजेत. हॅलो यानंतर
मित्रांनो या स्पर्धेचा पक्कडपट्टू झाला, चढाईपट्टू झाला, या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू कोण असेल? मित्रांनो चांगला खेळ केलाय, निश्चितच ठरतोय गणेश संघाचा, ज्याने खरोखर सुंदर खेळ केला. कमबॅक करावा, कसा करावा तर विलास करासारखा, विराज करता टाळ्या होते. आणि मी नाना याला विनंती करतोय की आपल्या शुभात हे पार्थिव द्यायचं आहे. या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू ठरतोय बरोबर विलास करता. मित्रांनो ज्याने चांगला टॅकल, चांगल्या पकडी, चांगल्या चढाई केल्या, या स्पर्धेवरती साम्राज्य गाजवलं असा विलास खरात. थँक्यू मित्रांनो. एका बाजूला एक भाऊ पक्कडपट्टू ठरतोय तर थँक्यू डीजे. मित्रांनो गाणे संघाचं पाहिलं ना, एक भाऊ पक्कडपट्टू तर एक भाऊ काय ठरतोय तर मित्रांनो या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू. मित्रांनो दोन्ही भावांकरता टाळ्या कशा वाजतात गाणे संघाच्या? एक छोटा असेल एक मोठा असेल, दोन्ही भावांच्या माध्यमातून गाणे संघाला अंतिम चषकावर नाव कोरला जातोय. छोट्या मोठ्या भावांच्या माध्यमातून दोन्ही भागांची सेल्फी घेऊया मित्रांनो उद्याच्या सत्रामध्ये, कारण का हे आजचं भविष्य, आजचं उज्ज्वल भविष्य आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. दोन्ही भावांच्या माध्यमातून या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पराजित झाला असेल, पण खेळ उंचावतोय सुनीलजी आपला संघ बरोबर. कळखवणे क्रीडा मंडळ कळखवणे, सोनीलजीचं स्वप्न होतं की आपण अंतिम सामन्यामध्ये खेळणार, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही, हे स्वप्न पूर्ण झालंय. खरोखर सुनीलजी आपल्याला आपला संघ घेऊन यायचा आहे. आपला बरोबर द्वितीय क्रमांकाचा मान करणारा संघ कळकवणे संघ असणार आहे. थँक्यू यश. साईलगडची 2 मिनिटं थांबायचं आहे. मित्रांनो सुखाई क्रीडा मंडळ पेडांबे दाभाडी सुखाई चषक 2026 वरती या चषकावरती नाव कोरलं जातोय. सुखाई चषकावर नाव कोरला जातोय तो मात्र केदारनाथ गाणे संघ. पूर्ण गाणे संघाला विनंती आहे की आपण बरोबर मंचावरती यायचं आहे. हे सन्मान देण्याकरता विनंती असणार आहे. संपूर्ण आयोजकांना विनंती आहे की आपण आपला बक्षीस घेऊन जायचं आहे. निश्चितच या स्पर्धेला जेणेकरून कोणाचा सन्मान झाला असेल चुकून तरी जर क्षमा असावी. ज्यांनी या स्पर्धेला छान लावण्याचं काम केलं त्यांचं देखील कौतुक व सन्मान असणार आहे. सुकाई क्रीडा मंडळ पेढांबे दाभाडी धनगरवाडी आज खरोखर अतिशय अशा दुर्गम भागामध्ये स्पर्धा पार पाडत असताना आपण कधी जो खरोखर चालक असतो, जाणारे अधिकारी मंत्री हे चालकावर अवलंबून असतात. आणि त्याचप्रमाणे या पेढांबे गावचं एक नावलौकिक असं व्यक्तिमत्व सन्माननीय बाबू शेळके एक अतिशय सर्व वाडीला सर्व गावांना एकोप्याने कसं जावं, शिक्षणामध्ये प्रगती कशी करावी, क्रीडा क्षेत्रात प्रगती कशी करावी असं वेळोवेळी जे मार्गदर्शन लाभतं ते आमचे मित्र सन्माननीय बाबू शेळके. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचंही सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. तेजस गुरव आपण सामाला दिसून यायचं आहे.